हरि हरि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। ओम श्री स्वामिनारायणाय नमो नमः। ओम श्री राधा कृष्णाय नमो नमः। ओम श्री गम गणपतये नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। स्वामी नारायण 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 स्वामी नारायण
श्याम श्याम राधे श्याम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम सीताराम राम राम हरे राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम 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 राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः 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 शिवाय स्वामी नारायण 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 स्वामी
स्वामी नारायण 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 श्री स्वामीनारायण भगवान की श्री दत्तात्रेय भगवान की जय श्री राधा कृष्ण देव की जय श्री रामचंद्र भगवान की जय श्री सिद्धेश्वर महादेव की जय श्री विघ्न विनायक देव की जय श्री कष्टभंजन देव की जय श्री सद्गुरु देव की जय श्री 500 परमहंस की जय श्री भारत माता की जय। वचन ऐका कमळापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण यसावे जवळी आइए हनुमंत बिराजिए कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारिए पवन कुमार। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणा श्रवणात्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्रीमद् भागवत चतुर्थ स्कंधाची एक अद्भुत कथा अद्भुत त्यासाठी मात्र 6 वर्षाच्या बाळाला भगवंताची प्राप्ती झाली। ही अलौकिक कथा आहे। 80 वर्षाची वय आहे, त्याला माळा करता येत नाही, माळा जपता येत नाही, मंत्र बोलता येत नाही। म्हणा म्हाताऱ्याला मंदिरात या, तर नाही हो वेळ नाही,
टपरीवर जाऊन बसतो, मंदिरात नाही येणार. आणि हा मात्र 6 वर्षाचा बालक भगवंताला प्राप्त करतो. भगवंताला प्राप्त करण्यासाठी, भगवत दर्शनासाठी वयाची आवश्यकता नाही. ही कथा आपल्याला शिकवते. अविचळ पद परमेश्वरानं भक्त ध्रुवला दिला आहे. महाराज मला काहीच नको, तेव्हा भगवंतानं 36,000 वर्षाचं भक्त ध्रुवला आयुष्य दिलं आहे. 36,000 वर्षपर्यंत निष्कंटक तू राज्य करशील. आणि तेव्हा भक्त ध्रुव हात जोडून म्हणाले, प्रभू तुमचा आशीर्वाद शिरोधार्य आहे, परंतु एवढी कृपा करा, 36,000 वर्षपर्यंत मला सोबत सोबत सत्संगाची पण प्राप्ती होईल, अशी माझ्यावर कृपा करा. आणि हे परब्रह्मा, दुसरी गोष्ट, मला ह्या जगामध्ये कोणतंही पद प्राप्त हो, कशीही मोठी पदवी मला प्राप्त हो, परंतु माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये अहंकार यायला नको, हे पण वरदान मला द्या. भगवान तथास्तु म्हणाले. हॅलो. अनेक विघ्न आहे, परंतु आपल्याला कथा तर ऐकायचीच आहे. लाईट येवो की जावो. काही काही लोकांची बत्ती गुल होते. आपण म्हणतो ना, बत्ती गुल झाली. त्यांना असे प्रसंग नाही आवडतात. अशा लोकांच्या बत्त्या गुल होत असतात. भगवंताच्या कृपेनं पहिले आम्ही कथा करत तर असे प्रसंग होत, परंतु आता तर बहुतेक गावोगावी 24 तास लाईट आहे. हो, म्हणजे इथेच जाते का लाईट? हे काही अलग गाव आहे? आता तर बहुतेक 24 तास असू द्या, पण येते एवढा उपकार आहे. लाईट जाते ते महत्वाचं नाही, आली ते महत्वाचं आहे.
आणि जो कथा ऐकतो, जो भगवंताचं भजन करतो, त्याच्या जीवनामध्ये हमेशा लाईट येतच असते हो. त्याच्यासाठी तर भजन आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. रोज सकाळी आपण गायत्री मंत्र म्हणतो. आम्हाला अंधकारामधून प्रकाशाकडे न्या, अंधकारामधून प्रकाशाकडे आम्ही गती करू, अशी आम्हाला प्रेरणा द्या, अशी आम्हाला शक्ती द्या. बाळक ध्रुवनदे वरदान मागला आहे. अद्भुत वरदान. 36,000 वर्षाचा सत्संग आणि सत्संगासोबत निर्माणिता. मला अभिमान यायला नको, हे सुद्धा भगवंताजवळ मागलं आहे. कारण अभिमान आलं म्हणजे लाईट जाते. अभिमानीला काय म्हणतात ते दुःख येईल. काही काही लाकडं असता हो, नाही त्याच्यामध्ये अग्नी प्रज्वलित होत आणि नाही ते लाकूड जात, दुःखही काढ्या करत. बस त्याप्रमाणे काही काही जे अभिमानी असतात ते असे दुःख येल सारखे असतात. स्वतःला पण नुकसान आणि इतरांना पण नुकसान. खुलासा करतो, माझी भाषा थोडी गावठी आहे म्हणून जर शब्द काही फिरले तर समजून घ्यायचं. कारण मी पण तुमच्यातलाच आहे हो. लहान वयापासून ओ माय व आणि हे ऐकूनच आपण मोठे झालेले आहे. म्हणजे बिलकुल देशी. म्हणजे काही चूक झाली तर सुधारून तुम्ही समजून घ्यायचं. अहंकार अत्यंत बाधक आहे ह्या मार्गामध्ये. आणि भक्त ध्रुव म्हणता, प्रभू मला अहंकार नको द्या. काय म्हणताय, संतचा अभंग आहे, मी विसरला. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा. हे भगवान मला लहानपण द्या. हत्ती कधी तुमच्या रसोई घरामध्ये घुसू शकला का हो? नाही, पण मुंगी घुसते आणि तिला कळतं गुड कुठे आहे आणि साखर कुठे आहे. घरच्या मालकाला माहित नसतं साखरचा डब्बा कोणता आहे, पण मुंगीला माहित असतं की साखर कोणत्या डब्यामध्ये आहे. हा लहानपणाचा फायदा. म्हणूनच जीवनामध्ये हमेशा लहान राहा. अहंकार नको करा. ज्यानं ज्यानं अहंकार केला त्या अहंकारीचा नाश झाला. तो रावण असो, हिरण्यकश्यपू असो, कंस असो, जरासंध असो, दुर्योधन असो, अशी अनेक नावं आहे आपल्या समोर. भक्त कधी भक्तीचा अभिमान नाही करत. भक्त ध्रुव भगवंताला हात जोडून मानतात, प्रभू मी जेव्हा तुम्हाला याद करेल तेव्हा तुमचं दर्शन होईल, अशी माझ्यावर कृपा करा. पिया जी मारे नैना यागे रे जोजी, नैना आगे रह जो माने भूल मत जाजो जी. नैना आगे रह जो माने भूल मत जाजो जी. पिया जी मारे नैना आगे रह जो जी. भवसागर में बही जात हूँ, भवसागर में बही जात हूँ.
बेगमारी सुधली धोजी पियाजी मारे नैनाया गे रह जोजी पियाजी मारे नैनाया गे रह जोजी। भगवान तथास्तु म्हणाले आणि लहानशे ध्रुव भगवंताचं दर्शन वरदान वगैरे प्राप्त करून जेव्हा गावामध्ये परत फिरले आहे, ज्या गावानं तिरस्कार दिला होता, जे महाराणी सुरुचीनं तिरस्कृत केलं होतं ध्रुवला, तेच सुरुची स्वागतासाठी सर्वात पहिल्या नंबरावर उभी आहे। कारण आता भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवान मिळाल्यानंतर जीवनामध्ये यश कीर्ती आपोआप जीवात्म्याला प्राप्त होते। जेव्हा तुम्ही भगवंताच्या मार्गावर निघाले आणि भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे शत्रू सुद्धा आपले मित्र होत असतात। जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा होय किरतार की बालन बाका होय, कृपा होय किरतार की बालन बाका होय। ध्रुवचं भव्य स्वागत झालं आहे आणि उत्तानपाद महाराज यांनी राजगादी ध्रुवला दिली आहे। अरे जो राजा मांडीवर बसवण्यासाठी तयार नव्हता त्या उत्तानपादनं राजगादी दिली। हा भक्तीचा फायदा। भक्ती केल्यानं नुकसान नाही आणि खर्च पण नाही हो। हरिसंकीर्तनामध्ये काही खर्च आहे का? मात्र नाव घ्या, काहीच खर्च नाही। तुम्ही म्हणसाल आम्ही शेतकरी आहे, आमच्याजवळ वेळ नसते। अरे शेतामध्ये कापूस विणता विणता तुम्ही नाव घेऊ शकता। आपलं मराठी साहित्य भरपूर आहे। गौरीमधून विठ्ठल 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 असा आवाज निघायचा। हे कर्मयोगी भक्त झाले, त्यांचं कर्म आहे तेच भक्ती झालं। जीवनामध्ये भक्ती करा आणि केलेली भक्तीच आपल्याला जीवनामध्ये महानता प्रदान करते। बाळक ध्रुवला राजगादी मिळाली, धीरे धीरे ध्रुव कुमार मोठे झाले आणि ध्रुवचा राज्याभिषेक झाला। ध्रुव आता राजा झाले, लग्न झाले आहे ध्रुवचे। 2 पत्नी आहेत ध्रुवला। एकचं नाव आहे भ्रमी आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे इला। भ्रमीच्या पोटी 2 मुलं झाले आणि इलाच्या पोटी 1 पुत्र झाला। भ्रमीला जे पुत्र आहे कल्प आणि वत्सर असं नाव आहे। इलाच्या पोटी जो बाळ जन्माला आला त्याला उत्कल असं नाव दिलं। तिघी मुलं संस्कारी आहे, परंतु उत्कल हा जास्ती भगवंताची भक्ती करे म्हणून ध्रुवला तो अत्यंत प्रिय आहे। ध्रुवचा भाऊ उत्तम शिकार करायला वनामध्ये गेला आहे आणि यक्षद्वारा त्या उत्तमची हत्या झाली। उत्तमचा मृत्यू झालं। उत्तमच्या पाठी उत्तमच्या वियोगामध्ये माता सुरुचीनं सुद्धा अग्निस्नान केला आहे। 36,000 वर्ष पर्यंत ध्रुव कुमार यांनी राज्याचा उपभोग केला आणि त्यानंतर सर्वात लहान पुत्र उत्कल त्याला राजगादी दिली। नियम तर असा असतो की सर्वात मोठ्या पुत्राचा अधिकार राजगादीवर असतो, परंतु ध्रुवला या उत्कलवर जास्ती प्रेम आहे कारण तो भगवंताचा भक्त होता।
म्हणून उत्कलला राजगादी दिली आणि ध्रुव कुमार वनामध्ये हरिद्वारला आले, ऋषिकेशला आले. गंगा किनारी ध्रुव कुमारनं तपश्चर्या केली आणि भगवंताच्या परमधामाला प्राप्त केलं. सुंदर दिव्य ध्रुव चरित्रची कथा. पौर्णमास्यां सिनीवाल्यां द्वादश्यां श्रवणेथवा दिनक्षये व्यतीपाते संक्रमेर्कदिने पिच. पौर्णिमाच्या रोजी, द्वादशीच्या रोजी जो जीवात्मा या ध्रुव चरित्राचं श्रवण करतो, गान करतो, तो अत्यंत पुण्याचा भागी होतो. आपले महद भाग्य आहे की आज सहजतेनं द्वादशीचा योग आहे आणि आज आपण शेष ध्रुव चरित्राचं श्रवण केलं. ध्रुव कुमारचा मोक्ष झाला आहे. उत्कल आता राजा झाले. पण सकाळपासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत उत्कलची मात्र पूजा चालत होती. राज्य कारभार मध्ये ध्यान नव्हतं. त्याला काही चिंताच नव्हती. त्यामुळे जे राज्य कारभार आहे तो अस्तव्यस्त झाला. आता राजाज दिवसभर विठ्ठल विठ्ठल करत असला तर तो राज्य प्रजाचं ध्यान काय ठेईल. अरे तू राजा आहे, तुझं कर्म आहे, प्रजाचं रक्षण करणं हे कर्म आहे. परंतु स्वतःच्या कर्मयोगामध्ये उत्कल निष्फळ झाला. हा भक्त आहे परंतु योग्य राजा नाही ठरला. तो मंत्रीगण एकत्रित झाले आणि उत्कलला राजगादीवरून उठवलं आणि उत्कलच्या जागेवर त्याच्या मोठ्या भाऊ वत्सरला राजा बनवला. सत्ता परिवर्तन झालं आणि वत्सर हा उत्तम राजा साबित झाला. तो पण भक्त होता परंतु उत्कल एवढा नाही, परंतु योग्य होता, संस्कारी होता, उत्तम राजा साबित झाला. आणि वत्सरच्या इथे 5 मुलं झाले. त्यामध्ये सर्वात लहान पुत्र आहे अंग महाराज. पुष्पार्ण, विष्ट, चक्षु, उल्मुख आणि अंग हे 5 मुलं आहे. अंग हा अत्यंत लायक आणि योग्य आहे. जे भूल ध्रुव कुमारनं केली आहे तेच चूक महाराज वत्सरनं केली. सर्वात लहान अंगला राजगादी दिली कारण तो उत्तम भगवंताचा भक्त आहे. अंग राजा झाले. पण अंग भक्त तर आहे परंतु उत्तम राजा पण साबित झाले. अंगच्या इथे वेन नावाचा पुत्र जन्माला आला. आपण रावण, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू यांच्या कथा ऐकल्या आहे. पण या सर्वापेक्षा मोठ्यात मोठा पापी हा वेन होता. ध्रुवच्या 3री पिढीमध्ये तो जन्माला आला आणि लहान वयापासूनच दुष्ट प्रकृतीचा आहे. प्रजाला त्रास देणं, लहान लहान मुलांची हत्या करणे, बाळ हत्या, गौ हत्या अशा कार्यामध्ये वेनला अत्यंत पाशवी आनंद येत होता. अंगनं बोलवलं वेनला, बेटा तू विचार तर कर, तू काय करतो आहे. आपले पूर्वज कोण. अरे तुझे आजोबा ध्रुव कसे महान भगवंताचे भक्त झाले. आणि तेव्हा वेन जवाब देतो, वेळा होता, पागल होता, त्याला राज्य करता नाही आलं. कंटाळले अंग महाराज, कंटाळले. कारण हा वेन ऐकायला तयार नव्हता आणि वेन आता युवान झाला होता म्हणून कंट्रोल बाहेर होता. थकलेले अंग महाराज एका रोजी रात्रीच्या वेळी प्रजाला निसहाय सोडून
वेनच्या हवाली सोडून आणि अंग महाराज वनामध्ये गेले आणि राजगादीवर वेन बसला. आणि राजा होताच वेननं जाहिरात केली आहे राज्यामध्ये, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित इति न्यवारयत धर्म भेरी घोषेण सर्वश. माझ्या राज्यामध्ये दान देणं हा गुन्हा आहे. माझ्या राज्यामध्ये तिलक लावणं हा अपराध आहे. माझ्या राज्यामध्ये मंदिरामध्ये आरती करणं हा अपराध आहे. मूर्ती तोडा, मूर्ती काढा. जर मूर्ती ठेवायचीच असली तर माझी मूर्ती ठेवा, कारण मी राजा आहे आणि राजा हा भगवंताचं स्वरूप असतो. मंदिर तोडले गेले, वेदचा नाश झाला, ब्राह्मण यज्ञ याग सर्व काही बंद झालं. मंदिरांमध्ये वेनच्या मूर्त्या लागल्या आहेत आणि वेन स्वतः भगवान होऊन, आणि त्याला शोक झाला की चला मी पण जगामध्ये भगवान होतो. यज्ञ बंद झाल्यामुळे, यज्ञात भवती पर्जन्यो गीतेचा सिद्धांत आहे. यज्ञ होता, त्या यज्ञामुळे पर्जन्य म्हणजे मेघ होतो आणि मेघद्वारा आपल्याला पाऊस प्राप्त होतो. परंतु यज्ञच बंद झाले पृथ्वीवर, त्यामुळे पाऊस बिलकुल बंद झाला. आणि पाऊस बंद झाला म्हणजे धान्य वगैरेचा पाक बंद झाला. धीरे धीरे अकाल सुरू झाला. दुष्काळची परिस्थिती निर्माण झाली. 5 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष या पृथ्वीवर पाण्याचं एक थेंब नाही पडलं. त्राहिमाम त्राहिमाम प्रजा पोकारू लागली. संत महात्मा आले वेनला समजवायला, महाराज आपण यज्ञ करू, जर यज्ञ नाही केला तर पाऊस नाही येणार. वेन म्हणाला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे काहीच धंदे करायचे नाही. क्रोधित ऋषी समाज एकत्रित झाला आणि क्रुद्ध ऋषी समाजानं राज्यसभामध्ये वेनवर हुमला केला आणि राज्यसभेतच वेनला ठार मारला. पापी आहे हा राजा, याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. वेनची हत्या केली, आता राजाचं मृत्यू झालं. आता प्रजाचा कोणी मालिक न होता, म्हणजे चोरी सुरू झाली. वेनला कोणी पुत्र न होता. संत महात्मांनी निर्णय केला, वेनच्या शरीराचं दोहन करू. वेनच्या शरीरामधून वेनच्या शरीराचं मंथन केलं आहे. ज्याप्रमाणे आपण दधिमंथन करतो त्याप्रमाणे हातद्वारा वेनच्या शरीरामध्ये मंथन केलं आणि त्या मंथन मधून एक सुंदर आणि दिव्य पुरुष उत्पन्न झाला. आकाशामधून पुष्पवृष्टी झाली. त्या पुरुषाचं स्वागत केलं आहे. बोलिये श्री पृथुनारायण भगवान. वेनच्या जेवण्या हातामधून भगवान पृथूची उत्पत्ती झाली आणि वेनच्या डाव्या हातामधून अर्ची नावाच्या स्त्रीची उत्पत्ती झाली. अयम तु प्रथमो राज्ञा उमान प्रथयिताम यशः पृथुर्नाम महाराजो भविष्यति पृथुस्रवा एष साक्षात् हरेरंशो जातो लोकहितं नृप. पृथु महाराजचा राज्याभिषेक झाला आहे आणि राजा होताच पृथु महाराजनं जे मंदिर तोडले आहे त्या मंदिरांचं समारकाम केलं. त्यामध्ये पुनः मूर्ती प्रतिष्ठा केल्या. भगवत पूजेचा प्रारंभ झाला. यज्ञ यागादिकचा प्रारंभ झाला. धीरे 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 या पृथ्वीवर सुखाचं वातावरण निर्माण झालं. धीरे धीरे पाऊस पडायला लागला.
जिथे पहा तिथे मात्र डोंगर डोंगर आणि पर्वतच होते. पृथू महाराजनं स्वतः हळ घेऊन आणि या पृथ्वीला समतळ बनवली. शेती लायक ह्या पृथ्वीला केली, या जमीनला केली, म्हणून हिला पृथ्वी असं नाव मिळालं. समग्र प्रजा सुखी झाली. आता धर्माचं वातावरण निर्माण झालं. पुष्कळ पाऊस पडायला लागला, धान्य मिळू लागलं, लोक सुखी झाले, संपत्तीवान झाले, लोक स्वयं यज्ञ याग करू लागले, दान धर्म करू लागले. पुनः भगवंताच्या मंदिरामध्ये घंटा रव होऊ लागला, शंखनाद होऊ लागला. या पृथ्वीवर धर्माच्या स्थापनेसाठी भगवंतानं हा अंशावतार धारण केला, ज्याला आपण पृथू नारायण अशा नावानं ओळखतो. भगवान पृथूच्या इथे 2 मुलं आहेत, विजिताश्व आणि हविर्धान. विजिताश्वोधिराजासीत पृथुपुत्रः पृथुस्रवा यवी योग्यो ददात काष्टा भ्रातृभ्यो भ्रातृवत्सलः. या विजिताश्वला 4 भाऊ आहेत. पृथ्वीचे 4 भाग, पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण, उत्तर, या 4 दिशाचं राज्य अलग अलग भावांना दिलं आहे. या विजिताश्वचं एक नाव अंतर्धान आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे शिखंडिनी. 3 मुलं आहेत, पावक, पवमान आणि शुची. याप्रमाणे 3 मुलं विजिताश्वच्या इथे आहे. विजिताश्वची दुसरी पत्नी आहे नभस्वती आणि नभस्वती आणि विजिताश्वच्या इथे हविर्धान नावाचा एक पुत्र जन्माला आला. हा हविर्धान अत्यंत पराक्रमी आहे. स्वयं देवराज इंद्राशी युद्ध करून इंद्रला पराजित केलं, देवगणांना पराजित केलं आणि यज्ञचा घोडा स्वर्गामधून परत आणला, असा पराक्रमी हा हविर्धान आहे. हविर्धानच एक नाव झालं आहे प्राचीन बर्ही. पुष्कळशे यज्ञ प्राचीन बर्हिश राजानं केले आहे. समुद्राची पुत्री आहे शतद्रुती. त्या शतद्रुती सोबत या हविर्धानचं लग्न झालं, प्राचीन बर्हीचं लग्न झालं. शतद्रुती एवढ्या सुंदर आहे, एवढ्या सुंदर आहे. लग्न मंडपामध्ये जेव्हा अग्नी प्रज्वलित होता आणि 4 फेरे फिरत होते राजा, तेव्हा यज्ञकुंडामध्ये जो अग्नी आहे तो अग्नी त्या शतद्रुतीची अद्भुत सुंदरता पाहून अग्नी सुद्धा बेहोश झाला. अशी सुंदर शतद्रुती आहे. आणि शतद्रुतीच्या पोटी 10 मुलं प्राचीन बर्हीच्या इथे जन्माला आले, ज्यांना आपण 10 प्रचेता अशा नावानं आपण ओळखतो. ज्या प्रचेतांनी रुद्रगीताचं गान केलं आहे, हे 10 प्रचेता हे प्राचीन बर्हिशीचे मुलं आहेत. प्राचीन बर्ही यज्ञप्रिय आहे, पुष्कळशे यज्ञ केले आहे, परंतु सर्वे यज्ञ हिंसामय होते. नारद ऋषी तिथे आले आणि नारद ऋषीनं सुंदर पुरंजन आख्यानद्वारा प्राचीन बर्हीला उपदेश दिला, हिंसात्मक यज्ञ बंद करवले. हे प्रचेता आहे ते नारायण सरोवरावर गेले आहे आणि भगवंताला प्रसन्न केला आहे. भगवान प्रसन्न झाले. प्रचेताला म्हणाले वरदान मागा आणि तेव्हा 10 प्रचेता भगवंताजवळ वरदान मागतात. नमः समाय शुद्धाय पुरुषाय पराय च वासुदेवाय सत्वाय तुभ्यं भगवते नमः. यावत्ते मायया स्पृष्टा
भ्रमाम इह कर्मभिः तावद् भवत् प्रसंगानां संगः स्यान्नो भवे भवे। हे प्रभू, या पृथ्वीवर एक वेळा नाही, तुम्ही 1000 वेळा आम्हाला जन्म द्या, पण जिथे आम्हाला जन्म मिळो तिथे आम्हाला साधू संतांचं सान्निध्य प्राप्त हो, अशी आमच्यावर कृपा करा। याप्रमाणे 10 प्रचेतांनी भगवंताजवळ सत्संगाची मागणी केली। आम्हाला सत्संग द्या, आम्हाला सत्संग द्या। सुंदर प्रचेताची दिव्य कथा सुखदेवजी महाराज यांनी परीक्षिताला ऐकवली। परीक्षिताला म्हणाले, परीक्षित, हा उत्तानपाद महाराज आणि ध्रुवचा जो वंश आहे तो वंश विस्तार मी प्रचेतापर्यंत तुम्हाला ऐकवला। आता प्रियव्रत महाराजांचा वंश विस्तार मी तुम्हाला ऐकवतो। चतुर्थ स्कंधाचं पुष्प सादर प्रभुचरणी समर्पित केला आहे आणि पंचम स्कंधाचा शुभारंभ केला आहे। पंचम स्कंद हा अत्यंत उत्तम स्कंद आहे। पंचम स्कंधाला योग शास्त्र म्हटलं आहे। श्रीमद भागवत हा उत्तम ग्रंथ आहे, पण ह्यामध्ये 2 स्कंध अति महत्वाचे आहे। एक पंचम स्कंद आणि दुसरा दशम स्कंद। पंचम स्कंधाला योग शास्त्र म्हणतात आणि दशम स्कंधाला भक्ती शास्त्र किंवा प्रेम शास्त्र म्हणतात। पंचम स्कंधामध्ये खगोळ आणि भूगोळचं वर्णन आहे। सुंदर ऐकण्यासारखा पंचम स्कंद आहे। नरक गती, नरक कुठे आहे ते पण या पंचम स्कंधामध्ये दाखवलं आहे। सुंदर पंचम स्कंधाचा आपण शुभारंभ करू। परीक्षित महाराजाचा प्रश्न आहे। राजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मा रामः कथं मुने गृहे रमतयन मूलः कर्मबन्धः पराभवः। परीक्षित महाराजांना प्रश्न केला आहे, प्रियव्रत तर मोठे योगी होते, संसारापासून अलिप्त होते, ते गृहस्थाश्रमी का झाले? तीव्र वैरागी होते। गोष्ट खरी आहे, प्रियव्रत हे उत्तम वैरागी आहे। पिता मनु महाराज वारंवार प्रियव्रतला उपदेश देत, बेटा लग्न कर, बेटा लग्न कर, परंतु प्रियव्रत महाराज लग्नासाठी तयार नव्हते। प्रियव्रत म्हणत, महाराज मला लग्न करायचं नाही, कारण लग्न केलं म्हणजे सुख गेलं। खरी गोष्ट का आजोबा? खरी ना? म्हणजे आमचं डिसिजन बरोबर आहे। लक्कड़ का लड्डू है, खाए वो भी पछता है, न खाए वो भी पछता है। पहिल्याच रोजी प्रश्न केला होता त्या दादाला की लग्न केल्यानं सुख आहे की दुःख, तर त्यांना जवाब दिला होता, लग्न तर झालं आहे पण दुःख वाटतं हो। काही काही लोकांना आमची ईर्ष्या होते, महाराजला मजा आहे हो, काही टेन्शन नाही, तुम्ही 12ला घरी पोहोचा, 1ला पोहोचा, कोणी फोन पण करत नाही आम्हाला केव्हा येणार आहे, केव्हाही राहा। आणि तुमची परिस्थिती 10 वाजले म्हणजे फोन येतो, केव्हा येणार?
जेवण बाकी आहे का, जेवण केलं का, काय आहे, कुठे अटकले, सर्व काही तपास होते. घरी गेले, सदरा काढला, सदरा काढून आंघोळीला गेले म्हणजे तुमचा सदरा सुद्धा चेक होतो. कोणत्या हॉटेलचं बिल आहे, हा सर्व काही चेक होतं. आम्हाला ते टेन्शन नसतं. जो आनंद संत फकीर करे वो आनंद नाही अमीरी में, जो आनंद संत फकीर करे. बस या पंचम स्कंधामध्ये फकीरची कथा आहे. संसारापासून जो अलिप्त आहे, संसारापासून जो अलिप्त आहे, या सुंदर कथा या पंचम स्कंधामध्ये आहे. मनु महाराज रोज समजवत, बेटा लग्न कर, लग्न कर. परंतु लग्नासाठी प्रियव्रत महाराज तयार नव्हते. ब्रह्मादी आले आहे. ब्रह्मादीनं समजवलं. कोण म्हणतं संसारामध्ये दुःख आहे, बेटा लग्न कर, लग्नामध्ये अत्यंत सुख आहे. हा लग्न केल्यानंतर पण तू भगवंताचं भजन करू शकशील. पुष्कळ समजवलं तेव्हा तयार झाले लग्नासाठी. विश्वकर्माची पुत्री आहे बरहिष्मती. बरहिष्मती सोबत प्रियव्रत महाराजचं लग्न झालं. पंचम स्कंद हा श्रवणीय स्कंद आहे. बिलकुल एकाग्र चित्तेनं या कथेचं श्रवण कर जा. कारण खगोळ आणि भूगोळची कथा या पंचम स्कंधामध्ये वर्णवली आहे. आणि सर्वात भागवतामध्ये अत्यंत चमत्कारी दृष्टांत म्हणजे जडभरतची कथा ते सुद्धा पंचम स्कंधामध्ये आहे. बरहिष्मती सोबत प्रियव्रत महाराजचं लग्न झालं. उत्कृष्ट प्रेम आहे दोघी दंपतीमध्ये. हा लग्नाची नाही म्हणत, पण लग्न झाल्यानंतर प्रेम पुष्कळ आहे दोघीमध्ये. उत्कृष्ट प्रेम. आणि दोघीच्या दाम्पत्य जीवनामध्ये 10 मुलं आणि 1 मुलगीचा जन्म झाला. प्रियव्रत महाराजनं पुत्रीचं मुलगीचं लग्न शुक्राचार्य सोबत केलं आहे. शुक्राचार्यला ते पुत्री दिली आहे. तीन मुलं अत्यंत वैरागी आहे. म्हणजे 3 मुलं हात जोडून म्हणाले, आम्हाला संसारामध्ये रस नाही, आम्हाला तर वैराग्य धारण करायचं आहे. प्रियव्रत महाराजांना रजा दिली आणि 3 मुलं हे संन्यासी झाले, वैरागी झाले आहे. शिल्लक राहिले 7 मुलं. आता राज्य 1 आहे आणि मुलं 7 आहे. प्रियव्रत महाराज ज्या पृथ्वीवर राज्य करत होते, या राज्याचे त्यांनी 7 भाग केले, ज्याला आपण सप्तद्वीप म्हणतो. या पृथ्वीला एक नवीन नाव मिळालं, सप्तद्वीपा वसुंधरा. रथ घेऊन आणि प्रियव्रत महाराज चालले. प्रियव्रत महाराजाच्या रथाचं चाक जिथे पडलं तिथे समुद्र झाले, 7 समुद्र झाले आणि ह्या पृथ्वीचे 7 द्वीप म्हणजे 7 भाग झाले. पृथ्वीला सप्तद्वीपा ह्याप्रमाणे नाव मिळालं. पहिल्या नंबरवर जम्बूद्वीप. त्या जम्बूद्वीप मध्ये आपण राहतो. आपल्याला जे पृथ्वी सध्या दिसते आहे हा जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपचा जो समुद्र आहे त्याचं जे पाणी आहे ते खारं आहे. हा समुद्र संपला त्यानंतर पृथ्वी सारखा दुसरा आहे प्लक्षद्वीप. या समुद्रापेक्षा पण तो समुद्र मोठा आहे. तिथे जे पाणी आहे ते पाणी, त्या समुद्राचं पाणी उसाच्या रसासारखं आहे.
ह्या पृथ्वी करता 3 गुणा मोठा तो उसाचा समुद्र संपन्न पूर्ण झाला की शाल्मली नावाचा द्वीप येतो आणि तिथे जो समुद्र आहे तो आपल्या समुद्रापेक्षा 4 गुणा मोठा आहे. जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मस्त व्यवस्था आहे तिथे. समुद्राचं पाणी दारू सारखं आहे तिथे. दुर्भाग्य की आपण तिथे पोहोचू शकत नाही. तो समुद्र पूर्ण झाला की कुश नावाचा द्वीप येतो आणि ह्या कुश द्वीपला जो समुद्र आहे त्याचं जे पाणी आहे ते तुपासारखं आहे, बिलकुल घट्ट पाणी आहे. तो समुद्र पूर्ण झाला की क्रौंच नावाचा द्वीप येतो. त्या क्रौंच द्वीपला पण मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्राचं पाणी दुधासारखं आहे, त्याचा स्वाद पण दुधासारखा आहे. त्याच्यानंतर शाक नावाचा द्वीप येतो. इथे जे पाणी आहे ते दही सारखं घट्ट आहे. आणि शाकद्वीप नंतर सर्वात शेवटी आहे पुष्कर द्वीप. आपल्या समुद्रापेक्षा 16 गुणा मोठा समुद्र पुष्कर द्वीपला आहे आणि बिलकुल शुद्ध आणि मिठ पिण्यालायक पाणी त्या समुद्राचं आहे. आणि पुष्कर द्वीप या पृथ्वी करता पण 16 गुणा जास्ती मोठा आहे. या पृथ्वीचे 7 भाग केले आणि 7 द्वीपचं राज्य अलग अलग मुलांना दिलं आहे. प्रियव्रत महाराजांना 7 मुलांना अलग अलग द्वीपचं राज्य दिलं. प्रियव्रत महाराज आता विचार करू लागले की अहो, जीवन तर व्यर्थ गेलं माझं. पुष्कळ मुलांसाठी उपाय केले. 4 बिघे जमीन होती, 10 बिघे केली. 2 मुलं आहे, 5-5 बिघे तर मिळायलाच पाहिजे. पण 10 बिघे करण्यामध्ये 80 वर्षाची वय झाली. भजनची वेळा गेली. काय म्हणता आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, जन्माला आला हेला, पाणी वाही वाही मेला. आणि म्हणूनच संत म्हणतात, वेळ मिळाली आहे भजन करा, वेळ मिळाली आहे भजन करा. करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका, जणी करणीचे करू नका. जेणे न ये जन्म यमाची यातना, जेणे न ये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. करा रे बापानो साधन हरीचे. आपण केव्हा हात जोडतो, बापा आता गुपचूप बैस, केव्हा म्हणतो? जेव्हा बिलकुल कंटाळतो आपण त्याच्यापासून, तेव्हा हात जोडतो, बापा आता शांततेनं बैस. बस त्याचप्रमाणे संत हात जोडून म्हणता की बापा आता लय झालं, पुष्कळ धावपळ केली, आता शरीर काम करत नाही तुझं, घरी वारी पण भाव देत नाही, तर आता तर भजन कर, आता तर पंचात सोड. पण 80 वर्षाच्या वयी जर किनगाव मध्ये इलेक्शन आलं तर फॉर्म भरायला जातो म्हातारा. वय आहे 80 वर्षाचं. आणि बहुतेक आपल्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण राजकारणी आहे बहुतेक 60, 70, 75, 80च्या वयाचेच आहे. यंग जनरेशन पुष्कळ कमी आहे राजकारणामध्ये. कारण म्हातारेच जागा सोडताना हो, आपल्याला कुठून चान्स मिळेल? तेच जागा सोडायला तयार नाही.
खाली करा जागा. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. प्रियव्रत महाराज संसारला असार समजून संसाराचा त्याग करून गेले. आता प्रियव्रत महाराजचे 7 मुलं अलग अलग द्वीपाचं राज्य करू लागले. आपण म्हणतो ना रामराज्य मात्र अयोध्येत नव्हतं. भगवान रामाचं राज्य या 7 द्वीपामध्ये आहे. प्रत्येक द्वीपमध्ये भगवान रामचं राज्य आहे. एका द्वीपमध्ये लव राजा, एक द्वीपमध्ये कुश राजा, एक द्वीपमध्ये भरतचा पुत्र राजा, दुसऱ्या द्वीपामध्ये भरतचा दुसरा पुत्र राजा. याप्रमाणे 7 द्वीपमध्ये राम राज्य होतं. चारी बाजूला सुख आणि शांतता होती. जम्बूद्वीपचं जे शासन आहे, जम्बूद्वीपचं जे राज्य आहे, ते आग्निध्र नावाच्या मुलाला मिळालं आहे. आग्निध्र महाराज आणि पूर्वचिती असा तर पंचम स्कंद हा योग शास्त्र आहे. पण ह्या योग शास्त्रामध्ये एक सुंदरशी प्रेम कथा भगवान शुकदेवजी महाराज यांनी ऐकवली. आग्निध्र आणि पूर्वचितीची प्रेम कथा. आग्निध्र तप करायला गेले आहे आणि पूर्वचिती नावाची अप्सरा तिथे आली तपोभंग करण्यासाठी. सुंदर नृत्य करायला लागली. पूर्वचितीला पाहून आणि आग्निध्र महाराज विचलित झाले. आग्निध्र महाराजनं पूर्वचिती अप्सरा सोबत लग्न केलं. आग्निध्र आणि पूर्वचितीच्या दाम्पत्यामध्ये 9 मुलांचा जन्म झाला. आता आग्निध्र महाराजने विचार केला, माझ्याजवळ मात्र एक जम्बूद्वीपच राज्य आहे आणि मुलं आहे 9. जर एकाला राज्य दिलं आणि 8ला नाही दिलं तर राग येईल आणि झगडे होतील. त्यापेक्षा जम्बूद्वीपचे मी 9 खंड करतो. म्हणजे आग्निध्र महाराज यांनी या जम्बूद्वीपचे 9 खंड केले आहे. आणि त्या दिवसापासून या पृथ्वीला आपण नवखंड धरती पण म्हणतो. आपण म्हणतो ना युरोप खंड, एशिया खंड. हे जे 9 खंड आहे, हे 9 खंड आग्निध्र महाराज यांनी केले आणि अलग अलग खंडचं राज्य अलग अलग मुलांना दिलं. आग्निध्र महाराज वनामध्ये गेले. त्यामध्ये अजनाब नावाचा खंड, ज्या खंडामध्ये आपण बसले आहे, भारत देश आहे, हा अजनाब खंड आहे उर्फ एशिया खंड. या अजनाब खंडाचं राज्य नाभी नावाच्या मुलाला मिळालं आहे आणि नाभीचं लग्न मेरू देवी सोबत झालं. नाभी महाराज आणि मेरू देवीचं सुंदर दाम्पत्य आहे. पुत्र न होता पुत्र प्राप्तीसाठी पुष्कळ प्रयत्न केले, अनेक यज्ञ यागादिक केले. भगवान नारायण प्रसन्न झाले. मागो मागो. तेव्हा नाभी आणि मेरू देवी भगवंताजवळ वरदान मागता, प्रभू तुमच्या सारखा रूपवान, गुणवान, सुशील, सुंदर पुत्र आमच्या इथे जन्माला येवो अशी कृपा करा. भगवान हास्य करू लागले. माझ्यासारखा आहे कोण जगामध्ये? मी एकटाच आहे. आपू सरी से खोजो कह जाई, तव तनय होब में आई. सिया राम सिया राम जय राम, सिया राम जय राम.
कह जाई तब तनय खूब में आई। सिया राम जय राम, सिया राम जय राम। भगवान हास्य करायला लागले, महाराज माझ्यासारखा तर या जगामध्ये कोणी नाही, जा मी स्वयं तुमच्या इथे पुत्र रूपानं जन्म घेईन। तस्य हवा इत्थं वर्ष्मणावरीयसा बृहत् श्लोकेन च ओजसा बलेन श्रिया यशसा वीर्यशौर्याभ्यां च पिता ऋषभ इतिदं नामं चकार। भगवान म्हणतात तव तनय होब मै आई जा, मी तुमच्या इथे पुत्र रूपानं जन्म घेईल। आणि काही समय गेल्यानंतर मैया मेरू देवी गर्भवती झाल्या आणि योग्य क्षणी योग्य समयी मेरू देवीच्या पोटी परब्रह्म नारायणाचं प्रागट्य झालं, पुष्पवृष्टी झाली, जयघोष झाला, गंधर्व किन्नरांनी गान केलं आहे, भगवंताला एक सुंदर नाव मिळालं। बोलिये श्री ऋषभ नारायण भगवान की जय। ऋषभदेव याप्रमाणे भगवान नाभी देवीच्या इथे पुत्र रूपानं जन्माला आले। अत्यंत सुंदर आहे, तेजस्वी आहे, चारही बाजूला आनंद आनंद आणि आनंदाचं वातावरण आहे। ऋषभदेव अत्यंत संस्कारी आहे आणि लहान वयामध्येच विद्या संपादन केली। शक्तिशाली आहे, मात्र 16 वर्षाची वय आहे आणि पिता नाभी महाराज यांनी एक योग्य आणि उत्तम निर्णय केला, मी पुत्राला राजगादी देतो। त्या युगामध्ये अरे 100-200 वर्षाचा पुत्र झाला तोपर्यंत तर त्याला लहानच समजत होते, परंतु नाभी महाराजनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला, मात्र 16 वर्षाच्या मुलाला राजगादी दिली। अजून लग्न नाही झालं होतं। आणि ऋषभदेव राजा झाले। ऋषभदेव हे उत्तम राजा साबित झाले। नाभी महाराज आता धीरे 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 निवृत्त होऊ लागले। विचार केला, आता पुत्राला दिली आहे राजगादी, आता तो सर्व वहिवट व्यवहार करतो, आता मी धीरे धीरे भगवंताच्या भजनामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये माझं मन लावतो। धीरे धीरे भगवत भक्तीचा नशा भगवान ऋषभदेवच्या योगानं नाभी महाराजाला चढू लागला। आणि ज्याला भक्तीचा नशा चढतो तो नशा उतरत नसतो। एक प्याली मारली की किती तास राहतो पावर? आहे का अनुभव? असला तर सांगा, निर्दोषतेनं सांगा, नाहीतर ट्राय करू, घेऊन येजा संध्याकाळी। मेरे बाके बिहारी संवरिया, मेरे बाके बिहारी संवरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है। मेरे बाके बिहारी संवरिया, मेरे बाके बिहारी संवरिया, तेरा जलवा गए पर नहीं है। मेरे बाके बिहारी संवरिया, मेरे बाके बिहारी संवरिया, तेरा जलवा
करुणा भरी है, जिसकी आँखों में करुणा भरी है। तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है, जिसकी आँखों में करुणा भरी है। हो जिसकी आँखों में करुणा भरी है। ओ मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहीं पर नहीं है, तेरा जलवा कहीं पर नहीं है। ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, नशा जल्दी चढ़ता नहीं है, नशा जल्दी चढ़ता नहीं है, नशा जल्दी चढ़ता नहीं है। चढ़ जाए उतरता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है। बाटली मारली संध्याकाळी म्हणजे सकाळी परत तो नॉर्मल होत असतो, पण नाही ज्याला हरी नाम संकीर्तनचा नशा चढला, म्हातारा असो युवान असो, ये नशा जल्दी चढ़ता नहीं है, ये नशा जल्दी चढ़ता नहीं है। चढ़ जाए उतरता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है, चढ़ जाए उतरता नहीं है। लोग जीते हैं दुनिया के डर से, लोग जीते हैं दुनिया के डर से, लोग जीते हैं दुनिया के डर से, लोग जीते हैं दुनिया के डर से। हमें दुनिया की परवाह नहीं है, हमें दुनिया की परवाह नहीं है। लोग जीते हैं दुनिया के डर से, लोग जीते हैं दुनिया के डर से, लोग पीते हैं दुनिया के डर से, लोग जीते हैं दुनिया के डर से। कितीही दारू पिणारा कधी गल्लात घेऊन बाजारात निघाला का हो? नाही, त्याला भय असतो, दुनियादारीचा भय. पण आम्हाला कोणाचाच भय नाही. जाहीर मध्ये बसले बसले मस्त उच्च आसनावर बसून आम्ही हा 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 नशा करतो, हरी नावाचा नशा करतो. लोग पीते हैं दुनिया के डर से, लोग पीते हैं दुनिया के डर से, हमें दुनिया की परवाह नहीं है, हमें दुनिया की परवाह नहीं है। मेरे बाके बिहारी सांवरिया, बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहीं पर नहीं है, तेरा जलवा कहीं पर नहीं है, तेरा जलवा कहीं पर नहीं है, तेरा जलवा कहीं पर नहीं है।
पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है, हम भी पीते हैं गिरते नहीं है। मात्र जिन प्याली मारली ना तरी सुद्धा गटर मध्ये जातो, माहीतच पडत नाही कुठे झोपायचं. ही आजोबा पहा, 80 वर्षाची वय आहे, नशा आहे, एकदम ताट उभे आहे, बसले बसले आपण थकतो पण ते नाही थकणार. हा याला नशा म्हणतात. नशा कर लिया फिर भी गिरते नहीं है. लोग पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी लोग पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है, हम भी पीते हैं गिरते नहीं है, हम भी पीते हैं गिरते नहीं है, हम भी पीते हैं गिरते नहीं है। हम तो पीते हैं, हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम भी पीते हैं सत्संग का प्याला, हर किसी के ये बस का नहीं है. हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हर किसी के सब नहीं है। हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हर किसी के बस का नहीं है। हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हर किसी के बस का नहीं है। मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहीं पर नहीं है. मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, जलवा कहीं पर नहीं है। तेरा जलवा कहीं पर नहीं है. जलवा कहीं पर नहीं है, तेरा जलवा कहीं पर नहीं है। जर एवढाच प्यायचा शौक आहे तर आ जाओ इस पांडाल में, इस मंडप में, पीना है हरी रस पी लो. एक बार हा नशा तर करा, माहित पडेल काय आनंद असतो. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को भी सुबह तक उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात भी सुबह तक उतर जाएगी। जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को भी सुबह तक उतर जाएगी. रात को भी सुबह तक उतर जाएगी। काय कामाचा होतो दारू? जो दारू फक्त 24 तास पर्यंत आपल्याला असर नाही करत, काय कामाचा दारू? जर प्यायचा आहे तर हरी नावाचा रस प्या. अद्भुत रस है. एक बार ये रस चाख लिया, जिंदगी भर नहीं भूलोगे, जिंदगी भर नहीं भूलोगे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा,
कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, उम्र सारी नशे में गुजर जाएगी। कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, उम्र सारी नशे में गुजर जाएगी। कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, उम्र सारी नशे में गुजर जाएगी। कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, कृष्ण गाथा के 2 जाम पी ले, उम्र सारी नशे में गुजर जाएगी। मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहीं पर नहीं है। मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहीं पर नहीं है। तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है, तेरा दर्शन उसी को हुआ है। जिसकी आंखों में करुणा भरी है, जिसकी आंखों में करुणा भरी है। मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा मेरे बाके बिहारी सांवरिया, मेरे बाके बिहारी सांवरिया, तेरा जलवा कहाँ, तेरा जलवा नाभी महाराज यांनी ऋषभदेवला राज्य दिलं। नाभी महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये गळाडूब झाले। राज्य कारभारामधून आता स्वतःचं मन सोडलं आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये मनाला लावला आहे। ऋषभदेव सुंदर राज्य चालवत। कोणी राजकारणी बसेल असले तर क्षमा करजा। हो मेरा काम गरीबों की हिमायत करना, हो मेरा काम गरीबों की हिमायत करना, दर्दमंदों से ज़ईफ़ों से मोहब्बत करना, मेरे प्रभु बुराई से बचा के रखना मुझको, नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको। ऋषभदेव अत्यंत प्रजाप्रिय राजवी आहे। 16 वर्षाचा हा राजवी अत्यंत प्रजावत्सल आहे। पिता नाभी महाराज पेक्षा पण सुंदर राज्य ऋषभदेव चालवत होते। तुम्ही कुठेही पुढारी व्हा ना, म्हणजे लक्ष एकच ठेवायचं, मला समाजाची सेवा करायची आहे। काही काही लोक येता हो राजकारणामध्ये कशासाठी, त्यांना कारकिर्दी करायची असते। इथे कारकिर्दी नाही करायची, इथे तुम्हाला सेवा करायची आहे, म्हणून तुम्ही पुढारी व्हा। खिशे भरायला देता हो, आणि खिशे पण एवढे मोठे मोठे ठेवता, नाही भरतात। असं मी ऐकलं आहे की 100 भूत मरताना तेव्हा एक राजकारणी जन्माला येतो। ते भूत निघत पण राजकारणी नाही निघत हो। तो रिटायर केव्हा होतो, 80-90व्या वर्षी जेव्हा त्याचा मृत्यू
आतापर्यंत ऐकलं का राजकारणी रिटायर झाला? नोकरीमधून 58व्या वर्षी रिटायर करता का? आता बुद्धी काम करत नाही. पण 60व्या वर्षी तो फॉर्म भरतो आणि आपला पुढारी होतो, आपला नेता होतो. बुद्धी काम करणे बंद करते तेव्हा तो नेता होतो. ही काय हो चालतं सर्व. नेता तर युवान पाहिजे. नेतृत्व जर युवान असलं तरच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. कुठेही असो, गावामध्ये असो, डेअरीमध्ये असो, सहकारी मंडळीमध्ये असो, प्रत्येक जागेवर जिथे पण युवा शक्ती पुढे आली आहे तिथे प्रगती आहे. वारकरी संप्रदायाचे पुष्कळ भक्त इथे पुष्कळ आहे. आम्ही आजपर्यंत बहुतेक 300-400 वारकरी महाराजांचे प्रवचन ऐकले. किती? 300 ते 400. पण मी मार्क केलं की त्यामध्ये सध्या जे यंग जनरेशन आलं आहे ना महाराजांचं, त्यांच्याजवळ विशाळ दिशा आहे. प्रत्येकांना सोबत घेऊन आणि चालण्याची नीती आहे. आणि म्हणून सध्या वारकरी संप्रदायाचा व्याप होऊ लागला, कारण आता ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. काही वर्षापूर्वी, आता मी पण तुमच्या मधलाच आहे हो, मला पण माहित आहे, एक दुसऱ्याचं नाव घ्यायला आपण तयार नव्हते. स्वामीनारायणवाले विठ्ठल म्हणायला तयार नव्हते, विठ्ठलवाले स्वामीनारायणाचं नाव घ्यायला तयार नव्हते. पुष्कळशे झगडे, वाद विवाद सर्व काही होतं. पण आता आपल्याला कळालं की नाही, आपला जो विवाद होता तो व्यर्थ होता. काय मिळतं हो? प्रेम का साम्राज्य है ये प्रेम का साम्राज्य है. हळून मिळून सर्व सोबत चला तरच भक्तीचा आनंद येतो. तरच भक्तीचा आनंद येतो. नाही तर भक्ती दुःखदायक होते, दुःखप्रद होते. आज पण आहे काही महाराज असतात, पण ते कसे महाराज 60-70च्या वर्षाच्या पुढे असले ना, म्हणजे तिथे तकलीफ आहे, आज पण आहे. परंतु ते यंग जनरेशन आहे ते आपल्याला आवडतं. विशाळ दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला ते न्याय देऊ शकतात. ऋषभदेव हे राजा आहे आणि युवान आहे, त्यांच्याजवळ योग्य शक्ती आहे, म्हणून प्रजा अत्यंत सुखी आहे. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. किती सुंदर विचार. आपण जेव्हा शाळेत असतो ना, तेव्हा प्रार्थनामध्ये हे गाणं करत असतो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा या गीतचं आपण गाणं करतो. पण जसे जसे आपण मोठे झाले तसेच या गीताला आपण विसरत जातो. ऋषभदेवचं सुंदर राज्य पाहून
आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच शब्द होता, राजा तर ऋषभदेव सारखा. स्वर्ग लोकामध्ये चर्चा निघाली की अहो, या पृथ्वीवर या त्रिलोकीमध्ये श्रेष्ठ मध्ये श्रेष्ठ राजा कोण. नारदजी बसले होते तिथे. आता इंद्रला सहज अहंकार आहे की माझ्यासारखं राज्य कोणाचं, मी तर देवराज आहे, माझ्यासारखा कोणी राजा नाही. परंतु देवराज नारद, देवर्षी नारद म्हणाले, नाही महाराज, तुमच्यापेक्षा पण श्रेष्ठ राजा ऋषभदेव आहे. तुमच्यापेक्षा पण चांगलं राज्य ऋषभदेव चालवतात. आणि तेव्हा इंद्रला ईर्ष्या झाली. माझ्यापेक्षा पृथ्वी लोकचा एक सामान्य व्यक्ती श्रेष्ठ. पाहतो आता तो कसं राज्य चालवतो. इंद्रना आदेश दिला मेघला, आजपासून ऋषभदेवच्या राज्यामध्ये एक पण पाण्याचा थेंब पडायला नको, तिथे अकाळ पाडा. पावसाची वेळ झाली, शेतकऱ्यांनी शेत तयार केले, पण अजून पावसाचं एक थेंब नाही आलं. शेतकरी दुखी झाले, राजाजवळ आले, महाराज असं वाटतं आहे या वर्षी दुष्काळ पडणार आहे, अकाळ आहे. ऋषभदेव म्हणाले, चिंता नको करा, पाऊस पाहिजे तुम्हाला, मी देतो. बाण सोडलं, वारुणास्त्राचा प्रयोग केला आणि जेवढं स्वतःचं राज्य आहे त्या राज्यामध्ये ऋषभदेवानं स्वतःच्या योग शक्तीद्वारा पाऊस पाडला. शेतकऱ्यांना निर्भयदान दिला आहे. आता जेव्हाही पाण्याची गरज असली माझ्याजवळ ये जा, मी तुम्हाला पाऊस देईल. याला म्हणता राजा. एवढी शक्ती असली ना तर तुम्ही नेता व्हा, आहे का? दहा 12 15 वर्ष झाले. इंद्रला विचार झाला की ऋषभदेवच्या राज्यामध्ये तर अंधाधुंदी झाली असेल, पाऊस नाही म्हणजे लोक दुखी असतील, आणि आता त्याच्या राज्यामध्ये चोरी वगैरे सुरू झाल्या असतील. दूत पाठवले, दूत परत गेले आणि समाचार दिले, महाराज पूर्वीपेक्षा पण लोक जास्त सुखी झाले. इंद्र म्हणाला, असं पाऊस दिला नाही आपण 12 वर्षापर्यंत, एक थेंब पाणी नाही पाडलं तरी सुद्धा सुखी. हा महाराज, तो ऋषभदेव स्वतः पाऊस पाडतो. इंद्राला विचार झाला की ऍड्रेस चूक झाली माझी, माझ्यापेक्षा पण हा शक्तिशाली दिसतो आहे, आणि अशा शक्तिशालीशी शत्रुता नको. जयंती नावाची पुत्री आहे, जयंतीला घेऊन इंद्र आला, ऋषभदेव जवळ समाधान केलं आणि प्रार्थना केली, माझ्या पुत्रीचा स्वीकार करा. ऋषभदेवचं लग्न झालं इंद्रपुत्री जयंती सोबत. ऋषभदेव आता संसारी झाले. सुंदर दाम्पत्य जीवन आहे ऋषभदेवचं. नाभी महाराज यांनी विचार केला की आता पुत्राचं लग्न झालं आहे, बस आता त्याच्या घरी पुत्र झाला म्हणजे मी गृहत्याग करेल. ऋषभदेव आणि जयंतीच्या इथे एकानंतर एक 100 मुलांचा जन्म झाला. किती 100 मुलं झाले. नाभी महाराजानं गृहत्याग केला. ऋषभदेवचे जे 100 मुलं आहे त्यामध्ये सर्वात मोठे पुत्र आहे भरत. ऋषभदेवचे जे 100 मुलं आहे त्यामध्ये 9 मुलं अत्यंत संन्यासी आहे, संसारापासून बिलकुल अलिप्त आहे. त्यांनी प्रार्थना केली, आम्हाला संसारामध्ये रस नाही, आम्हाला संन्यास घ्यायचा आहे.
तर ऋषभदेवच्या नव मुलांनी संन्यास मार्ग स्वीकारला, ज्या नवला आपण नव योगेश्वर म्हणून ओळखतो. श्रीमद भागवत 11व्या स्कंधामध्ये ज्या नव योगेश्वराचा जनक महाराज सोबत संवाद आहे. हे नव योगेश्वर ऋषभदेव भगवंताचे पुत्र आहे. शिल्लक राहिले 91 ऋषभदेवनं विचार केला, आता पुत्र मोठे झाले आहे, भरतला राजगादी दिली आणि ऋषभदेव स्वतः संसारापासून आता अलिप्त होऊ लागले. ऋषभदेवनं एका रोजी घराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, वनाचा मार्ग पकडला. ऋषभदेव म्हणजे भगवंताचाच अवतार आहे. या जगाला परमहंस दशा शिकवण्यासाठी आणि स्थितप्रज्ञताचा बोध देण्यासाठी हा अवतार झाला आहे. काहीच सोबत घेतलं नव्हतं, कारण घर सोडलं. आता काय माया, वनामध्ये इतस्ततः फिरायला लागले. जे कपडे शरीरावर होते ते कपडे पण फाटले आहे. आता तर अंगावर शरीरावर एक पण वस्त्र नाही राहिलं. जटा वाढली आहे, दाढी वाढली आहे. कोणी ओळखू शकत नव्हतं की हे आपले राजा आहे. आणि बिलकुल नग्न स्थितीमध्ये ऋषभदेव इतस्ततः भ्रमण करू लागले. अरे गावामध्ये पण अवधूत दशामध्ये ऋषभदेव भिक्षा मागायला येत आणि लहान लहान मुलं ऋषभदेवला पत्थर मारत पागल आला तेव्हा ऋषभदेव नाचत होते. राजा होते तेव्हा हे जो लोक माझ्यावर फूल फेकत होते आणि आज माझा समय परिवर्तित झाला तर हे जो लोक माझ्यावर पत्थर फेकतात. या जगामध्ये अशी तयारी आपण ठेवायची. या जगाचा भरोसा नाही, हा कधी फूल पण फेकतो आणि हे जगत कधी कधी आपल्यावर दगड सुद्धा फेकत. पागल सारखे अलमस्त ऋषभदेव स्वतःच्या मस्तीमध्ये फिरता आहे. जटा आणि दाढीच्या कारणानं कोणी ऋषभदेवला ओळखू शकत नव्हतं. जे काही मिळालं त्याच्यानं पोट भरत आणि नाही मिळालं तर उपवासी राहत. या जगतला स्थितप्रज्ञताचा बोध दिला. सुखामध्ये आणि दुःखामध्ये तुम्ही स्थिर राहा. सुख आलं तर उन्मत्त नको व्हा आणि दुःख आलं तर दुःखामध्ये इतस्ततः भ्रमण नको करा. ज्या भगवंताचा आश्रय आहे त्याच भगवंतावर विश्वास ठेवा, त्याचं भजन करा. म्हणजे आपोआप दुःखामधून बाहेर निघण्याचा मार्ग तो भगवान आपल्याला दाखवेल. परंतु आपली जे परिस्थिती आहे ते वेगळी असते. काटा लागला तरी सुद्धा आपण विठ्ठलाला दोष देतो. माझं ध्यान नाही ठेवलं, मी तर वारीला निघाला होता तरी सुद्धा मला लागलं. अरे परीक्षा तर घेणारच. दुनियादार दुखी सब देखे, राख यरुराव दिलगिरी से, दिल लाग्या हमारा फकीरी से। तीन ताप जग व्याप रहो है, तीन ताप जग व्याप रहो है, तीन ताप जग व्याप रहो है, तीन ताप जग व्याप लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से।
दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से। आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या तीन तापामुळे समग्र विश्व दुखी आहे आणि ह्या विश्वाला दुखी पाहूनच आम्ही हे फकीरी स्वीकार केली। अहो नहीं सुख जगत में चलो फकीर हो जाओ। आणि जो फकीर होतो त्याला कशाची फिकर नसते हो। संध्याकाळपर्यंत बुजतच राहतो। एवढे रुपये या बँक मध्ये, एवढे या बँक मध्ये, एवढे या बँक मध्ये, एवढे। पण कोरोना झाला आणि डोळे बंद झाले तर राहील इथे, काहीच सोबत येणार नाही। मर गया कर मेरी मेरी से, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से। भरत महाराज, ऋषभदेव महाराज यांनी फकीरी धारण केली। वनामध्ये फिरत होते, एक वृक्षाखाली बसले आहे आणि वनामध्ये आग लागली आहे। वनामध्ये राहणार वनवासी ऋषभदेवला म्हणाले, पागल भाग, पागल भाग, जल जाएगा। आणि तेव्हा ऋषभदेवने जवाब दिला, अरे जलेगा तो शरीर जलेगा, आत्मा कहां जलेगी। भस्म होईल तर शरीर भस्म होईल, माझ्या आत्माचा नाश नाही होणार। आणि स्वतःच्या आत्मानंदामध्ये ऋषभदेव तिथे बसून राहिले आणि दावानळ तिथे आला आणि त्या दावानळामध्ये भगवान ऋषभदेव यांचं शरीर भस्मीभूत झालं। परमेश्वराच्या एक अवताराची लीला इथे संपली। ब्रह्मानंद आनंद पाया है, ब्रह्मानंद आनंद पाया है, ब्रह्मानंद आनंद पाया है, ब्रह्मानंद आनंद पाया है, अदल ब्रह्मा हो, अदल ब्रह्मा खमीरी से, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से, दिल लगा हमारा फकीरी से। ऋषभदेव भगवंताचं चरित्र इथे पूर्ण झालं। ऋषभदेव पुत्र भरत जे सर्वात मोठे होते, जे या अजनाब खंडचे राजा झाले। सुंदर भरत महाराजचं राज्य आहे। ज्या भरतच्या नावावरून
या अजनाब खंडला भारत खंड असं नाव मिळालं. ज्या भरतच्या नावावरून भारत खंड असं नाव मिळालं. तीन भरत अद्भुत झाल्या या देशामध्ये. एक ऋषभदेव पुत्र भरत, त्यांना आपण जड भरत अशा नावानं पण ओळखतो. दुसऱ्या नंबरचे शकुंतला आणि दुष्यंतचे पुत्र भरत. नवम स्कंधामध्ये ते कथा येईल. आणि तिसऱ्या नंबरवर दशरथ नंदन कैकेयी पुत्र भरत. आणि या तिघी भरतची विशेषता होती. श्रेष्ठ राजा, शूरवीर राजा आणि प्रेमी भक्त. भगवान रामचंद्र महाप्रभू जेव्हा वनवास पूर्ण करून वनवासासाठी निघाले, चित्रकूटवर गेले. अवधवासी भगवान रामाला परत आणायला कैकेयी पण सोबत होती आणि सर्वच सोबत होते. भगवान रामला परत घेऊन येऊ असा विचार करून अवधचा समाज चित्रकूट पर्वतावर आलाय. ज्या रोजी भरत पोहोचले चित्रकूटवर, बस त्या रोजी मात्र रामाचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर भरत मध्ये हिम्मत नव्हती. रामाच्या डोळ्यांसमोर जाण्याची हिम्मत नव्हती. मला पाहून आणि राम काय म्हणत असतील, राम असा विचार करत असतील की कैकेयीला जरूर भरतनं प्रेरणा दिली असेल, म्हणूनच कैकेयीनं असं वरदान मागलं. परवाच्या रोजी एक व्यक्तीशी माझा विवाद झाला. त्यानं कैकेयीच्या बाबतीत काही लिहिलं होतं की कैकेयी रामाच्या महलामध्ये राहत होती तरी विचार रावण सारखे होते, आणि विभीषण रावणच्या महलामध्ये राहत होता तरी त्याचे विचार रामासारखे होते. तर मी त्याचा विरोध केला की नाही, कैकेयी सारखी उत्तम राम भक्त कोणी नाही. ते तर विधातानं बुद्धी तिची भ्रष्ट केली. विधातानं बुद्धी भ्रष्ट केली म्हणून मात्र 2 तासासाठी कैकेयीनं रामाचा द्रोह केला. मात्र 2 तास. बाकी कैकेयी कौशल्यापेक्षा पण रामाला जास्त प्रेम करणारी स्त्री आहे. रामायण अद्भुत आणि रामायणाचं एक एक पात्र पण अद्भुत. या कैकेयीच्या पोटी भरतचा जन्म झाला आहे. आता भरत कसा प्रेमी असेल हो. कैकेयीच्या हृदयामध्ये पण अत्यंत व्यथा आहे. चित्रकूट पर्वतावर रामाच्या समोर येण्याची कैकेयीमध्ये हिम्मत नव्हती. रात्रीची वेळ आहे. राम झोपले होते पर्णकुटीमध्ये. दुसऱ्या रोजी सकाळी अवधचा समाज चरण पादुका घेऊन परत निघणार होता. आणि रात्रीच्या 12-1 वाजाला कैकेयी रामच्या पर्णकुटीमध्ये आली. कोपऱ्यामध्ये बसून रडायला लागली. भगवान रामनं डोळे उघडले. अहो, कैकेयीचा आवाज आहे. भगवान गेले कैकेयी मैया जवळ. मैया, रडते कशाला? धिक्कार आहे राम, धिक्कार आहे मला. मी एवढी स्वार्थी, रघुकुळची मी राणी झाली, रघुकुळची मी राणी झाली, पण तरी सुद्धा स्वार्थ वृत्तीचा त्याग नाही करू शकली. धिक्कार आहे मला, धिक्कार आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र राहतील तोपर्यंत समाज माझ्या नावावर थुकणार आहे. धिक्कार आहे मला. आणि तेव्हा भगवान रामनं हात पकडले कैकेयीचे. मैया, आज नंतर बोलायचं नाही की मला धिक्कार आहे.
अरे धन्य आहे तुला, मी तुझ्या चरणी वंदना करतो, मी जन्म जन्मांतर पर्यंत तुझा ऋणी राहील हे मैया। धन्य धन्य वह एक लाल की माई, तू धन्य आहे माता, कारण धन्य धन्य वह एक लाल की माई, जिस जननी ने जना भरत सा भाई, जिस जननी ने जना भरत सा भाई। तुला वंदना करतो, 1000 जन्म पर्यंत तुझ्या ऋण मध्ये मी राहील, कारण तुझ्या कारणानं मला भरत सारखा एक प्रेमी भाऊ मिळाला। स्वयं भगवान नारायण ज्याची प्रशंसा करत असा प्रेमी भरत, ज्ञानी भरत, जड भरत ज्याची कथा आपण ऐकत आहे, शूरवीर भरत म्हणजे दुष्यंत आणि शकुंतलाचा पुत्र भरत, ज्या भरतच्या वंशमध्येच कौरव पांडव हे सर्व झाले। आणि तिसऱ्या नंबरवर रामाचे भाऊ कैकेयी नंदन भरत, हे तिघी भरत श्रेष्ठ आहे, पण आपल्याला ऋषभपुत्र भरतची कथा ऐकायची आहे। सुंदर भरत महाराजचं राज्य आहे। भरत महाराजनं वैराग्य स्वीकारला, 5 मुलं होते, राज्य दिलं, आणि भरत युवा अवस्थामध्येच वनामध्ये गंडकी नदीच्या किनारी येऊन आणि तप करायला लागले। धीरे 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 अवस्था वाढू लागली। भरतची जे तपश्चर्या आहे ते उग्र झाली। बस आता वय झाली आहे, दाढी सफेद झाली, श्वेत रंग झाला केसांचा, वय पूर्ण होण्याची तयारी, मात्र 1च महिना बाकी असेल, आयुष्य पूर्ण होण्यामध्ये मात्र 1च महिना बाकी। 1 महिना जर भरतची तपश्चर्या चालली तर भरताला प्रत्यक्ष भगवान मिळणार होते। बस साधना एवढी झाली होती आणि विघ्न आलं। सकाळची वेळ, गंडकीमध्ये स्नान करत होते, एक नवजात मृग बाळ भरतच्या हातामध्ये आलं आणि त्या मृग बाळानं भरतचा खेळ बिघाडला। मृगबाळची आई जे हरिणी आहे तिचा मृत्यू झाला आहे। भरतला झालं की अहो आता माझ्याशिवाय याचं ध्यान कोण ठेवेल। विसरले, ज्यानं जन्म दिला आहे तो पोट भरणारच आहे, विसरले हे गोष्ट। लहानशा मृगबाळाला भरत घरी घेऊन आले। रोजचा नियम आहे, गंडकी स्नान करून भरत तुलसी पत्र घ्यायला जात, पण आज तो नियम खंडित झाला। आज त्या मृगसाठी कोमळ कोमळ गवत घ्यायला गेले, चेंजेस आला। याला म्हणता माया, ते कोणाचीही असते हो। भरतला मृगची माया झाली, आपल्याला लहान लेकराची माया होते, कोणाला बाईची माया होते, कोणाला पतीची माया होते। भगवंताला आपण विसरतो आणि मानव मनाचा भरोसा नाही। हा कोणाला प्रेम करतो, हा मृगला प्रेम करतो, हा कुत्र्याला प्रेम करतो, हा गाढवाला सुद्धा प्रेम करतो, हा गाढवाला सुद्धा प्रेम करतो। याच्या मनाचा भरोसा नाही, जास्ती मनावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण मन हे अति विचित्र आहे, कुठेही प्रेम करतं ते। दिल लगा गदी से तो परी क्या चीज है। कोणीही असो, कुठेही असो, तो कुठेही प्रेम करतो, कोणत्याही नातीमध्ये, जातीमध्ये, कशाही रंगमध्ये त्याला काही जाडवं येत नाही। भरत एक मृग बाळाला प्रेम करू लागले आणि प्रेम पण असा हो,
शालग्राम ठेवत, त्या शालग्रामला रोज स्नान करवत. पण त्या मृगबाळ आल्यानंतर ते शालग्राम पण एकाकडे गेले, तुलसी पत्र पण एकाकडे गेले. रोज दिवसभर त्या मृगबाळाची सेवा मध्येच भरतचा दिवस निघू लागला. फक्त एकच महिना बाकी होता आता आणि विघ्न आलं. साहेब को भूल के बंदे तू गाफल हो रहा गंदे. साहेब को भूल के बंदे तू गाफल हो रहा गंदे. खजीना पाप का कीना धर्म का राह नहीं चीना. माया अति पाप से जोड़ी चले नहीं संग एक कोड़ी. आगे तो कठिन है रस्ता जाएगा हाथ को घसता. साहेब को भूल के बंदे तू गाफल हो रहा गंदे. अद्भुत जड भरत चरित्र आपण दुपार नंतरच्या सत्रामध्ये श्रवण करू. हरी संकीर्तन सह कथेला विराम. स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी 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 नारायण 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 स्वामी नारायण नारायण स्वामी नारायण 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 स्वामी नारायण भगवान की जय. दत्तात्रेय भगवान की जय. लक्ष्मी नारायण देव राधा कृष्ण देव की जय. जय श्री राम श्री राधा जय 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 श्री राधा जय जय श्री राम. श्री राधा. बोलिए श्री गिरिराज धरण की, बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय. बोला दत्तात्रेय भगवान की. भक्तांनो, वक्ताश्री यांच्यासाठी आपण टाळ्यांचा गजर करूया. कारण की आज आपला श्रीमद भागवत कथेचा 3रा दिवस आणि हे प्रथम सत्र इथे समापन होत आहे. आज आपल्याला सर्वांना माहित असेल की आज आहे गीता जयंती. श्रीमद भगवद गीता जयंती आज आहे.